हॅलो एव्हरीवन, मी श्वेता. स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद मराठी या चॅनलवर. फ्रायपॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल ॲड केलेलं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरलेला ॲड करूया. कांदासुद्धा आपल्याला तेलावर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कांदा व्यवस्थित आपला फ्राय झालेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये सुके मसाले ॲड करूया. अर्धा चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा लाल तिखट, आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरलेला ॲड करूया. टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सॉफ्ट होण्यासाठी आपण वरून थोडं मीठ ॲड करूया. त्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात. परतून घेऊया व्यवस्थित. टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झाल्यानंतर आपण यामध्ये मेथी ॲड करूया. आज आपण बनवणार आहोत मेथीचं पिठलं. तुम्ही बघू शकता मेथी निवडून स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे. मेथीसुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिनिटभर आपल्याला मसाल्यांमध्ये मेथी परतून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपण बेसन पीठ ॲड करूया. पाण्यामध्ये मी थोडं बेसन ॲड केलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. यामुळे बेसनाच्या किंवा पिठल्याचा आपल्या गुठळ्या होत नाही. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवावी. त्यानंतर आणखी थोडं पाणी मी ॲड केलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया. याआधीसुद्धा आपण थोडं मीठ ॲड केलेलं आहे. ते लक्षात घेऊनच आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर झाकण ठेवून आपण पिठलं 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता 7 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे. पिठलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तुम्हाला आणखी दाटसर हवं असेल तर तुम्ही शिजवून घ्या. पातळ सैलसर हवं असेल तर पाणी ॲड करा. आपलं पिठलं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.